आज मी लाल भोपळ्याच्या तिखट दशम्या करणार आहे। अर्धा किलो भोपळा घेतलेला आहे, स्वच्छ धुवून त्याचे साल काढून घ्यायचे आणि बारीक खिसणीने खिसून घेऊया। खिसल्यानंतर कढई गरम करायला ठेवलेली आहे। थोडं तेल घातलं, जिरे आणि लसूण, थोडीशी हळद घालायची, कलर छान येतो आणि खिसलेला भोपळा टाकून परतून घ्यायचा। परतून घेतल्यानंतर वरतून थोडंसं मीठ घालायचं, परत परतून घेऊया। मिठामुळे नरम होतं आणि ताट झाकून एक वाफ आणायची। तोपर्यंत गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मी 1 चमचा, थोडंसं डाळीचं पीठ घेतलेलं आहे, वरतून ओवा थोडा टाकला, तीळ टाकलेले आहे आणि धना पावडर घालूया। धना पावडरमध्ये चव लागते। तिखट 2-3 चमचे टाकलेला आहे, हळद आणि लसूण ठेचून घेतलेला। वाफ आलेली आहे, छान परतले गेलेलं आहे। पिठामध्ये मिक्स करून घ्या। थोडीशी कोथिंबीर आणि वरतून कस्तुरी मेथी घालायची। वाफवलेला भोपळा त्यात मिक्स करून घ्यायचा। गरम असल्यामुळे थोडा चमच्याने हलवून परत भिजून घ्यायचा गोळा आणि झाकून ठेवू। छोटे छोटे गोळे घेऊन लाटून घेऊया। अगदी पातळ लाटायचे, म्हणजे पातळ लाटले की छान लागतात, खायला पण आवडीनं खाता मग पातळ असले की। बघा अशी लाटून घेतलेली आहे मी, अगदी गोलाकारमध्ये। तवा गरम झालेला आहे, भाजून घेऊया। वरतून थोडंसं परत तेल घालूया, छान भाजून घेऊया। अशा 2-3 तयार करून घेतलेल्या आहेत मी। कोणी डांगर म्हणतं, कोणी काशीफळ म्हणतं, आपल्या आवडीनुसार नावं देता। मी लाल भोपळ्याचे केलेले आहेत। बघा मग असे झाले, अगदी पुरणपोळीसारख्या मऊ झालेले आहेत, खायला पण चव लागते। त्यासोबत दही लोणचं घेऊन खाऊ शकता। नक्की करून बघा, मला कमेंटमध्ये सांगा माझी रेसिपी कशी झालेली आहे।